किसान जब भी मुझसे पाया यूं तब टाळा तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा अबे काय बोंबलून राहिला तू विशाखाताई कुठं आहे सॉरी सॉरी जरा जास्तच झालं ना काका तुम्ही परत जागेवर जा सगळं परत घेतो वा अदब वा मुलायचा होशियार आज तुमच्या गावात तुमच्यासाठी आली आहे तुमची आमची आपल्या सर्वांची लाडकी माझी तर जरा जास्तच लाडकी ताई माई अक्का आली अरे शो कोणाचा किती बोलतोयस तुझं वय काय तुझा पगार किती तुझी बॉडी किती दम खा जरा दम खा नमस्कार मंडळी राम राम मी विशाखा विधानसभा निवडणुकीचा बँड आता वाजायला लागला कुणीही सोम्या उठतो आणि निवडणुकीला उभा राहतो चक्क जिंकूनही येतो काही जण बिचारे धपकन पडतात तेव्हा मीही ठरवलंय की मीही स्वतःची पार्टी काढणार अरे आखिर हम भी तो दबंग है गॉगल दे गॉगल काही सारखं शोधू नको रे गॉगल दे पटकन शाबास तर मंडळी आता तुम्ही मला ओळखलंच असेल राम राम मी विशाखा आणि हा माझा बॉय कम असिस्टंट कमच आहे जरा माझा पीए आपण बिनपगारी ए वेड्या पण फुल अधिकारी ना विशाखा आली प्रगती झाली ताई माई अक्का आली विशाखा शाबास तर मंडळी तुम्हा सगळ्यांचा गैरसमज झाला असेल ना की मी निवडणुकीला उभी राहते की काय पण तसं नाहीये खरं तर ऑफर्स खूप आहेत पण म्हटलं आधी महाराष्ट्र पालथा घालावा स्वतःची कार्यकर्त्यांची फौज जमा करावी आणि मग फुल ताफ्याने निवडणुकीला उभं राहावं काय अरे आखिर हम भी तो विशाखा है कोई आम थोडी विशाखा आली अरे थांब मला बोलू दे तर मी महाराष्ट्र पालथा घालणार आहे पण तो कुठल्याही बंद गाडीने नाही तर माझ्या स्कूटीवरून आणि ते सुद्धा तुमची मतं मागायला नाही तर तुमचं मौल्यवान मत जाणून घेण्यासाठी विशाखा आली आता बोल विशाखा आली प्रगती झाली ताई माई अक्का आली विशाखा अरे आली विशाखा चर्चा तर होणारच विशाखा ताई आगे बढ़ो विशाखा ताई आगे बढ़ो अरे आली विशाखा चर्चा तर होणारच नागपूर म्हटलं की 0 माईल नागपूर म्हटलं की टेकडी गणपती नागपूर म्हटलं की दीक्षाभूमी ताई हे घे पोहे सकाळी सकाळी सुदाम्याचे पोहे सुदाम्याचे नाही रस्सा पोहे हं? नागपूरमध्ये जसं सावजीचं मटण संत्रा बर्फी हल्दीराम थाटबाट ह्या सगळ्या गोष्टी फेमस आहेत तशी आणखीन एक गोष्ट फेमस आहे नागपूरची ती म्हणजे हे रस्सा पोहे आणि ताई तुला सांगतो अख्खा नागपूर सकाळी सकाळी रस्सा पोहे खायला येतो काय बोलतो अख्खा नागपूर हो काय बे आपल्या पार्टीची चर्चा करूया का बे आता आलीये विशाखा चर्चा तर होणारच ना शाबास चल जाऊया नमस्कार मंडळी नमस्कार हाय बाबा एवढे सकाळ सकाळ तुम्ही झणझणीत पोहे खाता बाप रे म्हणजे बघा ना मुंबईची सुरुवात आमची ट्रेनच्या धावपळीत होते बरं का ना त्याच्यानंतर पुण्याची सुरुवात म्हणजे अशी शांत निवांत चहाचे गुडके घेत 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 तुम्हा मंडळींची सुरुवात एवढी तिखट जहाज झणझणीत काय म्हणजे याच्यापासून रहस्य काय आहे काही नाही झणझणीत लोकांना तोंड द्यावं लागतं त्यामुळे झणझणीत नाश्ता सकाळी व्हायलाच पाहिजे ना काय झणझणीत उत्तर दिले काकाने बघा मस्त पण किती तुम्ही जहाल एवढं तिखट झणझणीत खाल्लं तरी संत्र्याचं गोडवा तुमच्या मातीत आहे काय नागपूरकर बरोबर की नाही मग काय सांगाल तुम्ही नागपूरची माणसं कशी आहेत नागपूरची माणसं भोळी बाबडी आहेत स्वच्छ मनाची आहेत नागपूरची माणसं भोळी बाबडी बिलकुल बिलकुल पण तरी मस्त तुमचं नागपूर म्हणजे इतकं सुंदर असं राजकीय वारसा आहे फक्त राजकीय वारसाच आहे इकडे मॅडम 2 फ्लायओव्हर आहेत हं तुमच्या नागपुरात ते मी पाहिले एक फ्लायओव्हर आणखीन सुरू आहे 10 वर्ष झालीत बनलं नाही आतापर्यंत आता मेट्रो वगैरे येते तुमच्याकडे काय काका ते मेट्रो चालायसाठी लोक तर पाहिजे ना म्हणजे लोकांना रोजगार असेल आमच्या तरुण पिढीला इथे रोजगार निर्माण असेल तर तो मेट्रोमध्ये जाईल मेट्रोमध्ये जाण्यासाठी पैसे तर लागेल ना आज आमच्या इथे सायकल रिक्षा अजूनही जिवंत आहे याचा अर्थ आमची आर्थिक परिस्थिती अजूनही सुदृढ व्हायला वेळ आहे आणि दुसरी गोष्ट आहे की आमच्याकडे जसं आता तुम्ही म्हणता ना की बाबा आमच्याकडे संत्रा होतो आमच्याकडे सगळा कापूस होतो
पण आमच्याकडे कापसाच्या गिरण्या नाहीत. संत्रा होतो पण संत्र्याची प्रक्रिया करणारे कारखाने नाही आहेत. पांढरं सोनं आहे आमच्याजवळ, तांदूळ चांगल्या प्रतीचा या ठिकाणी निर्माण होतो. अशा सगळ्या गोष्टी आहेत. काय म्हणून म्हणाले मला हे समजतं. काळं सोनं आहे? काळा सोना आहे ना विदर्भात. बापरे, काळं कोळसा आहे सोनं ना. म्हणजे काय? कोळसा कोळसा पण आहे. कोळसा नागपुरात आहे, विदर्भात म्हणजे आहे. आम्ही सगळ्या बाजूने श्रीमंत आहोत पण इथे भिकारी लोक राहतात. म्हणजे सगळंच उलट सुलट आहे यांचं. हो भयंकरच आहे. स्टार बसेसवर मला खरंच बोलायचंय की काय आहे तुमच्याकडे स्टार बसेस? तुमच्या मुंबईसारखे बेस्ट वगैरे सारखी सेवा नाही आहे. त्याचे काच फुटलेले आहे, त्याच्यात हॉर्न नाही, सुरक्षा नाही आहे, साफसफाई नाही आहे. तुम्ही काहीच एकदा विषय बसमध्ये त्याच्यात बसून नाहीये. पहा, तुम्हाला पुढून आणि मागून एवढे झटके लागतील की तुम्ही जेवढे आकार आहे ना तेवढं स्लिम होऊन क्या जाईल. बात आहे, म्हणजे माझा बारीक होण्याचा राज केला नागपूरच्या बसचा प्रवास. क्या बात. पण आता एवढे मोठे मोठे नेते तुमच्याच मातीतले आहेत, नितीन गडकरी, नितीन राऊत, फडणवीस, हे इतके सगळे नेते दिल्लीत उडबस असते त्यांची, ते खरंच तुम्हाला इथे नागपुरात भेटतात का? का तुम्हाला पैसे खर्च करून जावं लागतं दिल्ली मुंबई? आम्ही मुंबईत दिल्ली आणि मुंबईतच जावं लागतं. आमचे गडकरी साहेब म्हणतील, फडणवीस साहेब सांगतात किंवा फाईल तर मुंबईत आहे, मला मुंबईत आल्याशिवाय ती फाईल काही उघडता येणार नाही किंवा पाहता येणार नाही. एकंदरच काय विदर्भ आम्हाला नावाप्रमाणे तुमच्याकडून एक अपेक्षा आहे की तुम्ही याव. आता तुम्ही नवीन पक्ष काढला आहे, काढत आहे, तुम्ही याव आणि त्या बेरोजगारांसाठी जरी तुम्ही काय केलं तर निश्चितच हा नागपूरकर हे तुमच्या पक्षात सगळे येतील आणि वा तुम्हाला वा, सगळ्यात म्हणजे 100% नागपूरकर समर्थन देईल नवीन असं मला वाटतं. नेतृत्वाला प्राधान्य देणार आहेत. आपल्याला फुल चान्स आहे. मला असं वाटतं आपण यांच्यातलाच एखादा कार्यकर्ता शोधावा, कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी आणि आपला पक्ष पुढे न्यावा. काय बोलतोस? हा ना ताई, एकदम भारी. मी काय म्हणतो, आता कशी चर्चा झणझणीत झाली तसा अजून काहीतरी एखादा प्रकार बघूया ना नागपूर मधला. काय म्हणते? खरं खरं आता मी आले तर चर्चा तर होणारच ना. काय म्हणते, आली आहे विशाखा, चर्चा तर होणारच ना. अरे विशाखा आली, प्रगती झाली. ताई, आपल्याला कार्यकर्ते मिळाले. हेलो, नमस्कार. हेलो सलमान भाई, शाहरुख भाई और सचिन, आप लोग लेकिन ऐसे इंडस्ट्री में हुआ नहीं आज तक. सलमान खान और शाहरुख भाई इकट्ठा, क्या बात है यार. बस ऐसे ही सोचा कि हम लोग वो कैसा आपस है में कि दुनिया की नजर में हम लोग दुश्मन हैं, लेकिन आपस में हम लोग का बहुत प्यार है, आपसी मिलाव है. करण- ए बहुत देखो, एक-दूसरे को प्यार सच- करते हैं हम लोग. सचिनच्या समोर शाहरुख आणि सलमानची भेट, क्या बात. मैंने सोचा मैं क्यों ना इन दोनों को मिला दूं. हाँ, पण काय करताय की तुम्ही नागपूर? क्या कर रहे हो आप लोग इधर? नागपुर आपके लिए है विशाखा जी. हा, बघितलं. माझ्या पार्टीची चर्चा एवढी जोरदार झाली की खुद्द सचिन मला सपोर्ट करण्यासाठी इथपर्यंत आलाय. सलमान भाई, शाहरुख, क्या बात. माझं प्रमोशन तुम्ही कसं कराल? करेंगे कि मैं सभी जितने भी नागपुर के निवासी हैं उनको इतने कहना चाहूँगा कि अपना जो कीमती वोट है वो हमारी विशाखा जी को दीजिए. हेलो, और शाहरुख भाई आप कुछ बोलो ना मेरे वोटर्स को मेरे बारे में. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन एक मेरे बात बारे में, समझ, मेरे बारे में. आप- डॉन को पकड़ना मुश्किल नहीं है. नहीं, मेरे बारे में, मेरे बारे में. लेकिन लेकिन जो है ऑरेंज सिटी में नागपुर में आज हमको मेरे बारे में बोलिए ना सर, मेरे बारे विशाखा जी ने में. पकड़ ही लिया. विशाखा जी ने हमको पकड़ ही लिया. विशाखा जी इतनी हेल्दी है. हाँ, इसी तरह से वो अपने पूरे हिंदुस्तान के लोगों को हेल्दी बनाएंगे. हेल्थ इज वेल्थ. हेल्दी बोला है आपने तो मैं एक हेल्दी मैन, परफेक्ट मैन. जी मैं से पूछती हूँ सर, क्या कहते हैं मेरे बारे में? मैं सिर्फ आपके लिए एक ही कहूँगा कि एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी उसके बाद में इंशाल्लाह मैं विशाखा जी को जिता के ही रहूँगा. येस, देखो तर सलमान भाईने कमिटमेंट करली आहे मला पाठिंबा देण्याची. तर आता तुम्ही सुद्धा विचार करा आणि एक बार बोलिए ना सर, विशाखा आली, प्रगती झाली. विशाखा आली, प्रगती झाली. तेव्हा मित्रांनो, आता मी येते पुन्हा एकदा नागपुरात दुसऱ्या मंडळीशी चर्चा करायला. चला. आली विशाखा, चर्चा तर होणारच. ताई, काय झालं ताई? ताई नाराज आहेस ताई? पिये, हा. काहीतरी चुकतंय. माझं काही चुकलं का ताई? माझ्यात काही फॉल्ट आहे? तो फॉल्टीज पीसेस. कसे पिये बघ ना, म्हणजे आपण दोघच या स्कूटीवरनं अख्खा महाराष्ट्र फालता घालतोय बरोबर. नागपूर तर फिरून झालंय आपल्या दोघांचं. विशाखा आली, प्रगती झाली, विशाखा आली, प्रगती झाली. खरं तू बोंबलत पिटतोय माझ्याबरोबर. आपण आपला पक्ष स्थापन केलाय, हो. मग करायचं म्हणतोय, हा. तरी सुद्धा आपल्या पार्टीत आपण कोणीच नाही यार आपल्या बरोबर. ताई मी आहे ना ताई. केवढूच आहे म्हणजे ना,
अशी खूप कार्यकर्त्यांची फळी अजून जमा होत नाहीये. हा. त्यासाठी काहीतरी करायला हवं रे. अशी काहीतरी पॉवर बस टीम आपल्याकडे जमली पाहिजे यार. पॉवर, हा आपल्याकडे पॉवर, स्त्री शक्ती. तो कोणी महिलाच नाही. मी एकटीच बोंबलत फिरते. महिला मग कोण तरी हवं ना माझ्या बरोबर. ताई मला माहिती आहेत ना अशा महिला. मी करतो ना अरेंज. मैं हूं ना, फॉलो मी. चुकलं ना, तू बस, आलो मी. शाबास. मी स्कूटी चालू करते, तू पाठी बस. हा ताई. आईला पिये. हा. अरे काय रे, कुठे घेऊन आलेस तू मला? हे सॉलिड आहे. तुला एकदम मला बिवाल्यासारखं वाटतंय रे. ताई हा महालच होता. काय बोलतोस? हा, तुला माहितीये का राणी विक्टोरिया आहे ना, हा. तिच्यासाठी बांधला होता हा महाल, गेस्ट हाऊस म्हणून. पण ती काय आलीच नाही. अरे पण मी आली ना. हा. अरे मी पण विक्टोरिया राणी आहे हा? अंबरनाथची. ताई ये ना ताई, ये 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 ताई ये. ताई हे बघ, मी सांगितलं होतं का सगळ्या महिला मॅनेज केल्यात. यांना ओळखलं का? नाही रे. नाही ओळखलं. बरं यांना ओळखलं का? यांना नाही मी नाही ओळखलं. बरं यांना तरी ओळखलं का? यांना नाही रे, मी नाही ओळखलं कोणाला. ताई मार खायला लावणार बहुतेक. पण अरे कसं ओळखणार? या सगळ्यांचे चेहरे झाकलेले होते ना. दिसणार कसं की चेहऱ्याकडे काय आहे, कोण आहे? हा, स्कार्फ लावला होता ना सगळ्यांनी. मग टू व्हीलर वर सगळ्या जणी स्कार्फ वापरतात. आई शपथ, म्हणजे स्कार्फ वापरणं गरजेचं आहे रे. चल गिव्ह मी माय स्कार्फ. ताई स्कार्फ नाही आहे आपल्याकडे. कसा ढळेस रे तू मंद. आणता येते तुला स्कार्फ? यांना मागूया ना. हा माग. ताई स्कार्फ आहे का हो तुमच्याकडे? कोणाकडे? मला जरा हो दे ना. नीट बांधा आमच्या. काय होतंय ताई? काढा. बापरे बापरे, कसं बापरे, हे अडकायला होते मला याच्यात. कसं तुम्ही दिवसभर राहता या स्कार्फ मध्ये? बापरे, तुम्हाला असं घुसमटल्यासारखं होत नाही या स्कार्फ मध्ये? सुरुवातीला झाला, आता नाही होत. पण का वापरता का हा स्कार्फ? भयानक गरम असतं नागपूर. पोल्युशन इतकं जास्त असतं की आम्हाला ते बांधणं गरजेचं वाटतं. अच्छा. हे सनकोट, गॉगल. बापरे, मग सगळी शस्त्रास्त्र घेऊन तुम्ही निघता? थोडंफार ते जे मुलं चिडवणं वगैरे हे सगळं जे असतं त्याच्यापासून वाचवल्या पण जातं त्या सगळ्यांनी. तुम्हाला सांगायचं, मुंबईचं युथ असं खूप एनर्जेटिक आहे, पुण्याचं युथ खूप वेगळं आहे. तसं नागपूरच्या युथ बद्दल काय सांगशील? आमच्या नागपूरच्या युथला तुम्ही पुणे मुंबईवालेच तर पळवता. आम्ही काय बोलणार? आरोपच केला. आरोप आहे, आमचा आरोप आहे. कारण प्रत्येक युथचं हेच म्हणणं असतं की माझं 12वी झालं की मी कॉलेजसाठी इथे जाणार, मी एक तर पुण्याला जाणार. म्हणजे नागपूरकर पळतात ना मुंबई पुण्यात. पण जॉब ऑपॉर्च्युनिटीज कमी इथे असल्यामुळे तिकडे पळतात. जसं इथचं जर लग्न करायचं असलं मुलीला तर जाता पुणे मुंबईचाच मुलगा पाहिजे. म्हणजे बघ, नागपूर मधल्या तरुणांना लक्ष द्या, नागपूर मधल्या मुलींना नागपूरचा तरुण नकोय, कारण ते आपला लेवल वगैरे बघतात ना. मला तर काय वाटतं माहितीये का, ह्या नागपूर मधल्या ज्या सोज्वळ अशा लक्ष्मी दिसणाऱ्या बायका आहेत ना, ह्या लवकरच दुर्गेचं रूप घेणार आहेत. करेक्ट. ताई तुम्ही सगळ्यांनी हे घ्या. आणि आता माझ्या मागून बोला, विशाखा आली, विशाखाताई तुम आगे बढ़ो, विशाखाताई तुम आगे बढ़ो. ऐकताय ना, माझी पॉप्युलरिटी केवढी वाढत चालली आहे. अरे आता विशाखा आली तर चर्चा तर होणारच ना. असं राज्यकर्त्यांनो, बी अवेअर. ओके, आली विशाखा, चर्चा तर होणारच. नमस्कार मामा. नमस्कार. काय म्हणता, कसे आहे? दमला असाल ना? पाणी घेणार थोडस? कसं वाटतं नागपुरात कधी थोडं पाणी विचारलं तुम्हाला? पहिला बघा, म्हणजे माझी मी पार्टी नव्यानं स्थापन करते ना, तुम्ही लोकांची काळजी घेणार. घ्या तुम्ही पाणी प्या.
हातानं पीठ आता कसंही प्या, तोंड लावून प्या, जसं तुमची मर्जी. बरं वाटलं? खुश? आत्मा खुश? क्या बात. मामा मी काय म्हणते, आतापर्यंत तुम्ही सगळ्यांना सवारी म्हणून नागपुरात इकडे सोड तिकडे सोड असं सोडले. मला काय वाटतं माहितीये का, आज तुम्ही सवारी म्हणून मागे बसावं ठीक आहे आणि आपण गप्पा मारूया. काय म्हणता, कसं वाटेल तुम्हाला? चांगलं. या. पण मग ताई सायकल चालवणार कोण? तू कशासाठी आहेस? अरे चालव ना गड्या. चालवणार ताई. बघ तरी कसं वाटतं गाडी चालवून. या मामा, गाडी चालवा नीट. वा. मी जरा सायकल रिक्षामध्ये हेल्मेट घालून बसते, जरा वेगळं वाटतंय ना, जरा काढते. आहा. मग मामा कसं वाटतं मागे सवारी म्हणून बसताना? चांगलं वाटून. काय नाव तुमचं? माझं नाव गोविंदा. गोविंदा. किती वर्षापासून ही सायकल रिक्षा आता मला चालवताय? 50 वर्ष झाली. 50 वर्ष झाली. किती रुपये कमावता दिवसाला? 100 रुपये, 100-150 रुपये जातात. दिवसभराचे 150 रुपये. मग बरं बरं. कोण कोण असतं घरी? माझ्या घरी घरवाली आहे, माझा पोरगा आहे, नातू आहे, तीन पोरी आहे, एक पोरगा आहे. मग हालाकीचे दिवस आहेत. नाही, बोलते आज. म्हणजे इतक्या या पब्लिक ट्रान्सपोर्टचा म्हणजे इतका तुम्ही अविभाज्य घटक आहात नागपूरमधला. ज्या वक्ती व्होटिंगचा कार्यक्रम होते ना, मग माझ्या घरी पुरे लोक येते लीडरचे. ते आमदार खासदार जे कोणी निवडणुकीला उभे आहेत ते सगळी जण येतात त्यावेळेस. आणि काय काय सांगतात, काहीच आम्ही काय नाही, करू आम्ही असं तुमच्यासाठी? करू, आम्ही तसं करू, काहीच नाही करून राहिलो. मग तुमच्या आतापर्यंत तुमच्या अपेक्षा, तुमच्या काहीच इच्छा नाही. काही पूर्ण नाही झाल्या, सरकारने नाही केलं. हा? नाही केलं. काय वाटतं तुमचा कसा असावा तुमचा येणारा नेता? चांगल्यातून चांगला, म्हणजे आमचं कम से कम भविष्य वाढवलं पाहिजे. तुमच्या मुलांना नोकऱ्या दिल्या गेल्या लय आमला ताकद येते माझी. असं आहे. म्हणजे अक्षरशः तुमचं आयुष्य फक्त तुमच्या 2 पायांवर आहे. हा? पण या गुडघ्याच्या वाट्या दुखत नाही? नाही, दुखते ना, आता दुखते. मग आता या दुखत्या गुडघ्याचं काय करायचं? मग आता काय गव्हर्नमेंटला द्यायचं? गव्हर्नमेंटला गुडघ्याचे द्यायचे. ताई फोन वाजतोय तुझा. एक मिनिट. अरे हॅलो. हो हो, हा मी माझी पार्टी काढतीये. काय काय काय? एक मिनिट. हॅलो हॅलो हॅलो. पैशाचा रोज कुणाला दाखवतो तुम्ही? हे बघा, माझ्या पक्षाचं तिकीट मी ना असं विकणार नाहीये कोणाला, कळलं ना? मी असा चोख एक कार्यकर्ता बघेन, त्याचं काम काय ते बघेन आणि मगच तिकीट त्याला देईन, कळलं? फोन ठेवा, फोन ठेवा. असं आहे. अरे चल. चला चला चला. याला खरंच पाणी द्यायची गरज आहे. दमला तो बघा. चर्चा तर होणार